सनग्लासेस, ग्लेअर्स किंवा साध्या भाषेत बोलायचं झालं तर गॉगल्स वापरायला आवडत नसलेले किंवा आयुष्यात कधीच वापरत नसलेले सुद्धा विरळ. उन्हापासून डोळ्यांचं संरक्षण ही गरज म्हणून शोध लागलेल्या गॉगलचं रूपांतर आता फॅशन ॲक्सेसरीमध्ये झालं. लहान मूल असो की सिनियर सिटीजन, स्त्री असो की पुरुष, प्रत्येकाला आपल्याकडे स्टायलिश, ब्रँडेड आणि ट्रेंडी गॉगल असावा असं वाटतं. पण खरंच कधी कुणाला वाटलं होतं का की गॉगलसारख्या लहान गोष्टीसाठी सुद्धा लोक हजारो लाखो रुपये हसत हसत खर्च करतील. ह्या गॉगलनं इतकं सगळ्यांना वेड लावलंय की लग्नामध्ये स्पेशल काला चष्मा पोज असलेला फोटो काढल्याशिवाय लग्नाचा अल्बम हल्ली पूर्णच होत नाही. तुमच्या माझ्यासारखे सामान्य लोक आवड म्हणून, चैन म्हणून किंवा गरज म्हणून विविध स्टाईलचे, विविध रंगांचे गॉगल वापरतात. पण तुम्हाला माहीत आहे का की जगात असेही लोक आहेत ज्यांच्या ड्रेस कोडमध्येच काला चष्मा म्हणजेच काळा गॉगल लावणं कंपल्सरी आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की मोठमोठ्या लोकांबरोबर जे काही त्यांचे सिक्युरिटी गार्ड्स असतात त्यांनी सतत काळाच गॉगल का लावलेला असतो? एका मिनिटासाठी सुद्धा ते त्यांचा काळा गॉगल डोळ्यावरून काढत नाहीत. हे कशासाठी? उन्हापासून बचाव म्हणून, फॅशन म्हणून, की सामान्य लोकांना कळावं ते सिक्युरिटी गार्ड्स आहेत म्हणून? सिक्युरिटी गार्ड्सनं काळा गॉगल लावणं यामागे खूप महत्त्वाची कारणं आहेत. त्यांचं गॉगल लावणं त्यांना त्यांचं काम चोखपणे करण्यास मदत करतं. त्यांचा काळा गॉगल लावण्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे, कारण त्या लोकांना अनेक लोकांची सुरक्षा करण्याची जबाबदारी दिलेली असते. त्यासाठी चौफेर नजर ठेवावी लागते. गर्दीतील प्रत्येक व्यक्तीवर त्यांना बारीक लक्ष ठेवावं लागतं. पण ते कुणाकडे बघत आहेत याचा कुणालाही बारीकचाही संशय येऊ नये, कोणालाही हे कळू नये, म्हणजेच कोणाचं लक्ष न वेधून घेता सर्वांवर लक्ष ठेवता यावं यासाठी त्यांना सतत काळा गॉगल डोळ्यांवर घालून राहावा लागतो. जर कधी काही आणीबाणीचा प्रसंग उद्भवला, म्हणजेच गर्दीमध्ये अचानक कोणी बंदुकीनं फायरिंग सुरू केलं किंवा ज्वालाग्रही पदार्थाचा स्फोट झाला तर आपसुकच आपले डोळे आपोआप मिटले जातात. पण सिक्युरिटी गार्ड्सना ह्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपले डोळे मिटून घेण्याची परवानगी नाही. अशावेळी त्यांच्या डोळ्यांच्या मदतीला धावून येतात त्यांचे काळे सनग्लासेस. याच काळ्या गॉगल्समुळे ते डोळे उघडे ठेवून पण स्वतःच्या डोळ्यांचं संरक्षण करू शकतात. आपली देहबोली म्हणजेच बॉडी लँग्वेज आपल्याविषयी बरंच काही सांगत असते. सिक्युरिटी गार्ड्सना संशयित व्यक्ती त्यांच्या देहबोलीवरून लगेच ओळखण्याचं खास प्रशिक्षण दिलेलं असतं. त्यामुळे एखाद्याच्या केवळ उभे राहण्याच्या किंवा काही विशिष्ट देहबोलीवरूनच ते थांगपत्ता लावू शकतात व संशयिताला वेळीच पकडू शकतात. अशा संशयितांना संशय येणार नाही यासाठी त्यांना त्यांचा काळा गॉगल लावूनच गर्दीचं नीट निरीक्षण करता येतं. गर्दीमधल्या लोकांची देहबोली नीट ओळखण्यासाठी सिक्युरिटी गार्ड्सना आपली नजर तेज ठेवावी लागते. लांबून सुद्धा कोणाच्या जर काही संशयास्पद हालचाली सुरू असतील तर त्यावर बारीक लक्ष ठेवावं लागतं. यासाठी डोळ्याची भरपूर काळजी घेणं आवश्यक आहे, कारण सतत अथांग गर्दीवर बारीक नजर ठेवणं सोपं काम नाही. त्यानं डोळ्यांवर भरपूर ताण येतो व कामात चूक होण्याची शक्यता असते. हाच डोळ्यांवरील ताण कमी व्हावा, तसेच प्रखर सूर्यप्रकाश, वातावरणातील धूळ, कचरा, जोरात सुटलेलं वारं या सगळ्यापासून डोळ्यांना जपण्यासाठी सिक्युरिटी गार्ड्सना कायम काळा चष्मा डोक्यावर कॅरी करावा लागतो. कारण त्यांचे डोळे आणि लोकांना परफेक्ट ओळखण्याचं स्किल म्हणजेच त्यांचं प्रमुख सुरक्षा अस्त्र आहे. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणं ही त्यांची मुख्य जबाबदारी आहे. कोण जाणे येत्या काही वर्षात विकसित होत जाण्याच्या टेक्नॉलॉजीच्या मदतीनं सुरक्षा रक्षकांना जेम्स बॉन्डच्या पिक्चरमधल्या सारखे गॉगल्स मिळतील, ज्यात अल्ट्रा मॉडर्न स्कॅनर्स, सेन्सर, मोशन ऑब्झर्व्हर आणि मेटल डिटेक्टर सुद्धा असतील, जेणेकरून त्यांचं काम तुलनेनं सोपं व्हायला मदत होईल. तुर्तास तरी सिक्युरिटी गार्ड्सला त्यांचे गट फिलिंग, देहबोलीवरूनच माणूस ओळखण्याची शक्ती आणि त्यांचा फेमस काला चष्मा यांच्या भरवशावरच आपलं जोखमीचं काम करावं लागणार आहे. अशाच वेगवेगळ्या घडामोडी किस्से जाणून घेण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.